कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवा, आजपर्यंत मला जे जे हवं होतं सगळं दिलंस तू मला, पण आज एका क्षणात माझं सर्वस्वच हिरावून घेतलंस। हीच परीक्षा आहे ना तुझी? ठीक आहे, तुझ्या या परीक्षेला सामोरं जायला तयार आहे मी। तुझी जर हीच इच्छा असेल ना तर ही परिस्थिती स्वीकारते मी। उद्या प्रीतम सरांचं लग्न आहे, आज त्यांना हळदही लागेल, पण देवा तुझ्या या खेळात आमचं प्रेम भरडलं गेलंय। तुला वाटत असेल ना की तू जिंकलायस, पण मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे। माहित नाही का, पण अजूनही मला असं वाटतंय की प्रीतम सर येतील आणि मला घेऊन जातील। आम्हाला जसं हवं होतं ना तसंच होईल सगळं, पण आबांना दुखावून मी काहीच करणार नाही, आणि हे तुलाही माहितीये। ह्या परिस्थितीसाठी मला कोणालाच दोष द्यायचा नाहीये। काय चाललंय तुझं? काय झालं बेबी? प्लीज जा ना, मला चेंज करायचं, जा। चेंज करायचंय? अच्छा, बेबीला चेंज करायचंय। मग कर ना। प्रीत बेबी, आता आपलं लग्न झालं की मी सुद्धा तुझ्या सोबत याच रूम मध्ये राहायला येणार आहे। मी तुझी होणारी बायको आहे, मग माझ्या समोर चेंज करायला तुला एवढी लाज कशाला वाटायला पाहिजे? डोंट ऍक्ट लाईक अ शाय बेबी, कर चेंज। दिशा, तू तर परत सुरू नको, चल जा ना यार, माझा मूड नाहीये। ओ, मूड नाहीये बेबी? कधी असतो तुझा यार मूड? त्या प्रियाच्या घरी शेण, ती सगळी घाण साफ करताना असतो का तुझा मूड? प्रीत बेबी, इकडे बघ ना, तिकडे कशाला बघतोस? आय नो एव्हरीथिंग, सगळ्याचे सगळे प्रूफ्स आहेत माझ्याकडे। हा सगळा प्लॅन आहे ना त्या स्टुपिड पारोचा असणार आहे। आता मी काय करणार माहितीये? मी हे सगळे प्रूफ्स घेऊन जाणार आहे सासू मॉमकडे, त्यांना सगळं दाखवणार। यु नो वन फन फॅक्ट प्रीतू, सयाजीराव आणि सासू मॉमची डेंजर वाली दुश्मनी हे पण मला माहितीये। अँड यु नो व्हॉट, हे सगळे प्रूफ्स मी सासू मॉमला दाखवले की मग त्यांच्यातली रायव्हलरी अजून वाढणार। चल जाते मी। दिशा, दिशा, हा काय? दिशा, आय एम सॉरी। हे बघ, आय एम रिअली व्हेरी सॉरी जे काय झालं त्याच्यासाठी। प्लीज आईला काय सांगू नकोस। That's like my good boy. प्रीत, फक्त तुझ्यासाठी, फक्त आणि फक्त तुझ्यासाठी मी नाही सांगणार सासू मॉमला काहीच, पण इथून पुढे आयुष्यभर तू माझं सगळं ऐकायचं। ओके, तू सांगितलेलं सगळं ऐकेन, तू जे सांगशील ते मी करेन। व्हेरी गुड। मग आता पहिली अट, लग्न झाल्यानंतर मी जे जे सांगेन ते ते सगळं चुपचाप ऐकायचं। प्रियाच्या घरात जसं सर्वंट बनून राहत होतास ना, तसं लग्नानंतर इथे माझा सर्वंट नाही, माझा पर्सनल बॉय बनून मी सांगितलेली सगळे काम ऐकायची। ओके बेबी, ऐकणार ना? म्हणजे बघ, मी जर सांगितलं माझे हील्स आणून दे, की चुपचाप जायचं, चप्पल स्टँड मधून माझे हील्स आणायचे।
मी जर सांगितलं माझी बॅग होल्ड कर, तर व्यवस्थित माझी पर्स होल्ड करायची आणि जर मला गरज पडली तर मला आणून पण द्यायची. ऐकशील ना बेबी सगळी कामं? यावरून आता आवडेल. प्रिया, हे घे दूध पिऊन घे. आबा नकोय मला. अगं तू जेवली सुद्धा नाहीयेस. आबा तुम्ही जेवला नाहीये. प्रिया, आता या क्षणाला तुला तुझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट माणूस मीच वाटत असेल ना. माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला, पण आता तुझी ही अवस्था बघून मला जास्त त्रास होतोय. आज मी जे काही वागलोय ते चुकीचं वागलोय असं तुला वाटत असेल, पण माझ्यासोबत 20 वर्षांपूर्वी जे घडलंय ते तुझ्या बाबतीत होऊ नये असं मला खरंच मनापासून वाटतं. मी त्या बाईला ओळखतो, चांगला ओळखतो. स्वतःच्या भावाला सोडून गेली ती. कधी कोणाची पर्वा केली नाही तिनं. तिच्या भावाचं तिच्या मागे काय झालंय याचा सुद्धा कधी विचार नाही आला तिच्या मनात. आणि तिची मुलं सुद्धा अगदी तशीच आहेत. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की त्या घरात तू परत जाऊ नयेस. प्रिया, अगदी अगदी अशीच होती. अगदी अशीच होती ती. हट्टी, रुसून बसायची, जेवायची नाही. सगळं तिला तिच्या मनासारखं व्हायला हवं असायचं. अगं तुझा जन्म झाला ना तेव्हा मला खरंच असं वाटलं होतं की तू तिच्यासारखं व्हावंस. कणखर, स्वाभिमानी, हुशार. पण जेव्हा ती मला सोडून गेली ना तेव्हा माझे डोळे उघडले. प्रिया, मला तुला गमवायचं नाहीये ग. माझ्या जगण्याचं एकमेव कारण तू आहेस प्रिया. आणि आता तू पण गेलीस तर. आबा, मी आयुष्यात पहिल्यांदा कोणावर तरी खरं प्रेम केलंय. तुमच्या नंतर जर मी कोणावर विश्वास ठेवला असेल ना तर ते फक्त प्रीतम सर आहेत. आणि आबा, मी तुमचीच मुलगी. एकदा जर एकावर जीव लावला ना तर मरेपर्यंत विसरणार नाही. माझी मुलगी आहेस म्हणूनच जास्त काळजी वाटते मला. प्रिया, मी माणसं ओळखण्यात चूक केली. ती चूक तुझ्या हातून होऊ नये असं मला खूप मनापासून वाटतं. कारण आपल्या माणसांनी केलेल्या विश्वासघातापेक्षा वेदना देणारं दुसरं काहीही नसतं. आबा, मी माणसं ओळखण्यात चुकणार नाही. पण तुम्ही पुन्हा एकदा माणसं ओळखण्यात गल्लत करताय. आणि ज्या दिवशी तुम्हाला हे कळेल ना त्या दिवशी तुम्ही स्वतः मला त्यांच्या दारात घेऊन जाल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.